मित्रो, आज या सोमनाथ प्रकल्पाचे संयोजक आणि गेली 1975 पासूनचा ज्यांचा सहवास आनंदवन सोमनाथ आणि त्याचबरोबर इथल्या सर्व कुष्ठरोगी अंध अपंग या सर्व व्यक्तींना लाभला। अनेक कुष्ठरोग्यांच्या जखमांवर ज्यांनी खऱ्या अर्थानं मायेची फुंकर घातली आहे असे आदरणीय अरुण कदम सर आज आपणामध्ये उपस्थित आहेत आणि जोडो भारत अभियानाचे ते खऱ्या अर्थानं साक्षीदार ठरलेत। मी आदरणीय सरांना विनंती करेन की सर या सर्व आनंदवन सोमनाथ किंवा बाबा आमटेंच्या या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही या कार्याकडे खेचले जाण्याचं महत्त्वाचं कारण काय? मी कॉलेजमध्ये शिकत असताना इकडे श्रमसंस्कार छावणीला 1972, 73 आणि 74मध्ये यायचो। त्यावेळेला बाबांचं युवकांनी सेवेकडे आकृष्ट होण्यासाठीचे परिमाण बाबांचे खूप मोठे होते, विस्तृत होते। बाबा ते आम्हाला आठवडाभर बौद्धिक चर्चासत्रामध्ये सांगत असायचे। अनेक युवक बाबांच्या त्या प्रेरणेने समाजाच्या सेवेकडे आकृष्ट झाले। त्याच माध्यमातून मग मी पण बाबांना म्हटलं की मी एका शेतकरी कुटुंबातून मला स्वतंत्रपणे सेवा करण्यापेक्षा मी सोमनाथ प्रकल्पाला सेवा देऊ शकतो का? तुमच्या संस्थेत सेवा करण्याची मला संधी तुम्ही देऊ शकतात का? तर बाबा मला म्हणाले होते की दिलेला शब्द तुझी पाळायची तयारी असेल तर माझी ना तुला नाही आहे। आणि तो शब्द मी गेली 35 वर्ष म्हणजे आता 2012पर्यंत पाळतो आहे। 2012पर्यंत पाळत आहात, परंतु या सर्व गोष्टींमध्ये गेली 35 वर्ष तुम्ही या सर्व सेवेमध्ये आहात, परंतु अनेक महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी घडल्या असतील। परंतु या सर्व बाबी घडत असताना किंवा अनेक विरुद्ध बाजूंच्या प्रसंगांना तोंडही तुम्हाला द्यावं लागलं असेल, परंतु या सर्व गोष्टींना हँडल करत तुम्ही आज एक यशस्वी प्रकल्प म्हणून सोमनाथकडे पाहिलं जात आहे। या मागचं कारण काय? बाबांचं एक नेहमी म्हणायचं की प्रभूचे 1000 हात कामाला लागलं की यश हे खूप दूर राहत नाही। तर अशाच यशाचा सोमनाथ प्रकल्पाचा यशाचा गम्य हेच आहे की आजच्या श्रमसंस्कार छावणीला सुद्धा 1300 युवक आलेले आहेत आणि वर्षभर इथे असे छोट्या मोठ्या अनेक छावण्या होत असतात। या छावण्या आणि छावण्यांमधून जो युवक परत समाजामध्ये गेला त्याच्या मदतीतून, इथल्या युवकांच्या मदतीतून आणि कुष्ठरोग्यांच्या परिश्रमातून या प्रकल्पाचं यश आपल्याला दिसतं आहे। सोमनाथ प्रकल्पाच्या यशामागे युवकांची भूमिका मी असं म्हणेल की जसं विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजना असते, त्या राष्ट्रीय सेवा योजनेचा जन्म सोमनाथ शिबिरातून झाला। छात्रभारती, छात्र युवा संघर्ष वाहिनी, श्रमिक संघटना अशा छोट्या मोठ्या अनेक ज्याला आपण स्वयंसेवी संस्था NGO म्हणू, त्यांचाही जन्म सोमनाथच्या शिबिरांमधून झालेला आहे। पर्यावरणाचा भाग जर घेतला तर सोमनाथ ते एकनाथ अशी एक पर्यावरण रॅली, त्याला वृक्षदिंडी पण निघाली होती, तिचा जन्मही इथूनच झालेला आहे। नंतर जी बाबांच्या आयुष्यातली युवकांना संघटित करण्याची मोठी प्रेरणेचा जन्मसुद्धा सोमनाथ प्रकल्पातून झालेला आहे। आणि या माध्यमातूनच भारत जोडो सायकल यात्रा 1985 आणि 1987 या कालावधीत निघाली होती। तर असं एक युवकांचं फार मोठं वलय या छावणीच्या माध्यमातून समाजामध्ये आपल्याला आज दिसतं। म्हणजे युवा हे महत्त्वाचे आहे, जे APJ अब्दुल कलाम आज मांडत आहेत ते बाबांनी 1967 पासून मांडलेलं आहे। म्हणजे कबुतराला गरुडाचे पंख लावता येते हे, परंतु गगन भरारी घेण्याचं वेळ हे त्याच्या रक्तातच असावं लागतं। परंतु ह्या सर्व कुष्ठरोगी अंध आणि अपंगांच्या रक्तामध्येच बाबांनी गगन भरारी घेण्याचं वेळ रचलेलं आहे। परंतु याचे एक साक्षीदार तुम्ही आज आहात आणि हे साक्षीदार असताना तुम्ही समाजाला नेमकं या गोष्टींबद्दल काय सांगू इच्छिता? सोमनाथ प्रकल्पाची जी जडणघडण आहे, एका म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडीत अशी इथली जडणघडण आहे। इथलं पावसाचं पाणी जे वाहून जातं ते अडवलेलं तुम्ही पाहिलं, धरणं पाहिली, छोटी धरणं पाहिली, पीक पद्धती पाहिली, राखीव जंगल पाहिलं असेल की देशाची खेडी अशा प्रकारे जर विकसित झाली तर मग वर्ल्ड बँक आणि कर्जाची गरज आपल्याला पडणार नाही आणि खेड्यांचा विकास झाला सोमनाथ प्रकल्पाप्रमाणे तर मग शेतकरी आत्महत्यांचाही प्रश्न काही प्रमाणात सुटू शकेल।
असं एक मॉडेल विलेज म्हणून सोमनाथ आज पुढे येत आहे. कार्बन क्रेडिट इथे भरपूर झालेलं आहे. पावसाचं पाणी अडवलेलं तुम्ही जागोजागी पाहिलेलं आहे. शेती उत्पन्नातून कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन पाहिलेलं आहे. असं एक आणि युवकांचं हे प्रेरणास्थान, असं एक सामुदायिक खेड्यांचा विकास देशाचा जर झाला तर निश्चितच देशातली गरिबी हटेल, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न सुटेल. त्याचं मॉडेल म्हणजे एक सोमनाथ प्रकल्प समाजसंस्कारचा. म्हणजे केवळ फक्त अंध, अपंग, कुष्ठरोगी या सर्वांबरोबरच इथल्या शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, इथली धरणीमाता वाचली पाहिजे. कारण ही धरणी दुबंगली, हा वर्षकाळ थांबला, हे ऋतुचक्र फिरले, माणूस म्हणून जगताना तू संस्कृतीच नासवले. हे झाडे ही राने स्वार्थापायी नष्ट तू केलीस, भकाळीत पोट गेले, गरिबांना नो म्हणून मेले. ही परिस्थिती आज देशामध्ये असताना देखील सोमनाथ प्रकल्प या सर्व गोष्टींना एक आदर्शवत सोमनाथ म्हणून तुम्ही तयार करत आहात. खरोखर सर, तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.